नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे. आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की मैदानी भागाकडे WD सरकतील असा एक अंदाज आहे. पाकिस्तान मार्गे हे WD किंवा अफगाणिस्तान मार्गे भारतावर सरकत आहेत. राजस्थान, गुजरात, महाराष्ट्रामध्ये ढगाळ परिस्थिती वाढू शकते आणि पावसाचं वातावरण तयार झालं तर गारपिटीसहित पावसाचं वातावरण काही भागात तयार होऊ शकतं, असा प्राथमिक अंदाज आहे. आज तरी ढगाळ परिस्थिती निर्माण झालेली आहे. हा एक WD पुढे सरकलाय आणि दुसरा WD देखील तयार आहे आणि आणखी तिसरा WD देखील या भागामध्ये आपल्याला तयार होताना दिसतोय. एकूणच काय घडतंय वातावरणामध्ये याचा आपण आज अभ्यास करणार आहोत. विदर्भ आणि पश्चिम मध्य प्रदेश या ठिकाणी थंडीची लाट दाखवण्यात आलेली असली तरी देखील थंडीची लाट मध्य भारतावर मोठ्या प्रमाणात सक्रिय होण्याची शक्यता आहे. आपण या मॅपमध्ये बघतो की साधारण थंडीची लाट किती आहे. जवळपास मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्लीच्या काही भागामध्ये, पूर्व राजस्थानमध्ये, झारखंड आणि विदर्भापर्यंत थंडीची लाट पोहोचली आहे. गेल्या 24 तासात तामिळनाडूमध्ये अनेक विभागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालाय. काही केरळमध्ये देखील पाऊस झालेला आहे. इतरत्र मात्र भारतात पावसाचा जास्त प्रभाव नव्हता. CFS मॉडेलचा जर अंदाज बघितला तर 2 सिस्टम अजूनही तयार होऊ शकतात आणि या दोन्ही सिस्टम एकतर या भागातून सरकण्याची शक्यता आहे, तर दुसरी सिस्टम पुन्हा एकदा विशाखापट्टणमच्या दरम्यान येऊन संपुष्टात जाण्याची शक्यता आहे. म्हणजे अजूनही 2 कमी दाबांची शक्यता किंवा डिप्रेशनची शक्यता निर्माण होते. 13 डिसेंबर ते 20 डिसेंबरच्या दरम्यान अंदमान निकोबारपासून तर जवळपास तामिळनाडूपर्यंत एखादी सिस्टम सक्रिय राहील असा देखील अंदाज आहे. या मॉडेलने महाराष्ट्रामध्ये डिसेंबरच्या 20 तारखेपासून तर 27 तारखेच्या दरम्यान थोडं महाराष्ट्रात पावसाळी वातावरणाचा अंदाज दिला आहे. आपल्याला बघावं लागेल आणि खास करून हा पावसाळी अंदाज जो आहे तो उत्तर महाराष्ट्राच्या दिशेने, मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र असा आहे. त्यामुळे आपल्याला थोडं यावर लक्ष द्यावं लागेल, कारण हा एरर आहे की प्रत्यक्ष पाऊस आहे हे आपल्याला बघावं लागणार आहे. आपण जर या ठिकाणी एकूण पुढील वातावरण बघितलं म्हणजे डिसेंबरमधलं, तर काय हवामानात बदल होत आहेत ते आपण बघतो. उत्तर भारतात WD सक्रिय होणं अपेक्षित आहे आणि दक्षिण भारतात समुद्री भागामध्ये थोडं पावसाळी वातावरण राहील, परंतु त्याचा भारतीय भूभागावर केवळ केरळ आणि तामिळनाडू याच ठिकाणी परिणाम होणार आहे. बाकी मध्य भारतावर परिणाम दाखवण्यात आलेला नाही. आपण जेव्हा 21 तारखेपर्यंत डिसेंबरच्या एकत्रित अंदाज बघतो तेव्हा उत्तर भारतामध्ये WD आणि दक्षिण भारतामध्ये कमी दाब किंवा डिप्रेशन या वातावरणामुळे पावसाची शक्यता निर्माण होणार आहे. परंतु मध्य भारतावर फारसं पावसाळी वातावरण तयार होईल असं काही वाटत नाही. हा ICMW मॉडेलचा अंदाज आहे. हा अंदाज 21 तारखेपर्यंत आपण जेव्हा JFS मॉडेलचा बघतो तेव्हा देखील अंदाजामध्ये फारसा बदल होत नाही. आपण अगदी AIFS मॉडेलचा जरी अंदाज बघितला तरी उत्तर भारताच्या दिशेने सरकणारे WD आणि दक्षिण भारतात असलेले कमी दाब यांचं वातावरण राहणार आहे. यामध्ये या मॉडेलने फक्त घाटमाथ्यावर ढगाळ परिस्थिती अधूनमधून राहील अशा प्रकारचा फक्त अंदाज दिलेला आहे. बाकी विशेष वातावरण महाराष्ट्रात किंवा मध्य भारतावर राहण्याची शक्यता व्यक्त केलेली नाही आहे. आपण या मॉडेलचा जर 5 दिवसाचा पुढील अंदाज बघितला तर केवळ समुद्र भागामध्येच प्रभाव आहे आणि थोडा दक्षिण तामिळनाडू आणि केरळ या भागामध्ये थोडं पावसाळी वातावरण आहे. या पलीकडे पावसाचं वातावरण भारतावर असणार नाही. आपण थंडीच्या लाटेसंदर्भात देखील सविस्तर अंदाज बघणार आहोत. आपण जरी 5 दिवस हा धावता अंदाज बघितला तर बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला हलकं कमी दाबाचं क्षेत्र किंवा एक सर्क्युलेशन तयार होण्याची शक्यता आहे आणि त्याचा थोडा तामिळनाडू, केरळ भागावर किंवा श्रीलंकेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे या भागात पावसाचा अंदाज राहणार आहे.
उत्तर भारतामध्ये आता थोडं मैदानी भागाकडे सरकणारे WD जरी आले तरी थोडी सुरुवातीला ढगाळ परिस्थिती निर्माण होईल. लगेचच गारपीट किंवा पावसाचं धरण तयार होईल असं वाटत नाही. परंतु तरी देखील आपण या सर्व बाबींवर लक्ष ठेवून आहोत. आपण 9-10 तारखेला किंवा 11-12 तारखेपर्यंत थोडं दक्षिणी राज्यांमध्ये म्हणजे तामिळनाडू आणि केरळमध्ये खास करून पावसाळी वातावरण राहण्याचा अंदाज बघतो. तसं मध्य भारतावर कुठल्याही प्रकारचं पावसाळी वातावरण तयार होईल अशा प्रकारची कुठलीही सिच्युएशन तयार होत नाहीये. मात्र भविष्यामध्ये अशा प्रकारची काही सिच्युएशन तयार होऊ शकते का, याचाही अंदाज आपण पुढे घेत राहणार आहोत. आपण जर आजची 5 वाजताची परिस्थिती बघितली 7 तारखेला, तर गोंदियामध्ये 11 अंश सेल्सिअस तापमान होतं. गडचिरोलीमध्ये 12 अंश सेल्सिअस तापमान आहे. इतरही जिल्ह्यांमध्ये 15 ते 14 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान होतं. त्यामुळे बऱ्यापैकी थंडी आपल्याला जाणवते. आणि आता आपण बघतो की या थंडीच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ होईल 8 तारखेला. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा की थंडीच्या प्रमाणात चढ उतार होण्याची शक्यता आहे. म्हणजे सातत्याने थंडी लागून राहील असंही नाहीये. सध्या फार प्रभावी WD किंवा फार प्रभावी अशा प्रकारचं पावसाळी वातावरण काही नाहीये. त्यामुळे थंडीमध्ये चढ उतार होणार हे 10 तारखेपर्यंत तरी स्पष्ट आहे. मात्र आपण 11 तारखेला बघतो की विदर्भाकडून थंडीची लाट सक्रिय होण्याची शक्यता आहे. मालेगावला 12 अंश सेल्सिअस, लोणारला किंवा पुसदलाही 13 ते 12 अंश सेल्सिअस, चंद्रपूर 12, नागपूर 13, गोंदिया 10, गडचिरोली 11 अंश सेल्सिअस अशा प्रकारचं तापमान दाखवलं जातं. याचा अर्थ तापमानात घट होईल 11 तारखेनंतर. त्यामुळे सर्वांनी काळजी घ्या. एकूणच थंडीचं प्रमाण कमी अधिक होतंय. WDचा प्रभाव तसा भारतीय हवामानावर जरी ढगाळ स्वरूपात असला तरी विशेष पावसाचं वातावरण नाहीये. भविष्यात या वातावरणात काही बदल झाला त्याविषयीचा आपण सविस्तर अंदाज घेणार आहोत. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.